माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जेवण करीत नाही, शाळेला का जात नाही, या क्षुल्लक कारणाचा राग येऊन एका 3 वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून तिच्या सावत्राईनेच खून केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजण्यापूर्वी वडवळ फाटा तालुका मोहोळ येथे घडली। कीर्ती नागेश शुकणे वय वर्ष 3 असे मृत चिमुकलीचे नाव असून या घटनेमुळे वडवळ परिसरामध्ये हळहळले असून मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिरुदेव खरात यांनी वडवळ फाटा ते गेल्या 15 दिवसापूर्वीच विष्णू नरोट यांच्या घरी भाडेतत्त्वावर राहण्यास गेले होते। कुटुंबातील 3 मुले असून कोकणे यांच्या घरात नेहमीच मुलांचा जोरदार रडण्याचा आवाज येतो। तसेच नागेश शुकणे यांच्या घरासमोर 2 लहान मुले बराच वेळापासून रडत बसल्याचे सांगून आल्यानंतर भाजलेल्या जखमा दिसत होते। चौकशी करा असे करत मोहोळ पोलीस स्टेशनला कळवले। त्यानुसार मिळालेल्या माहितीचा खातरजमा करण्यासाठी मोहोळ पोलीस घटनास्थळावर गेले असता कोकणे यांच्या घरासमोरील पायरीला बसून 2 मुली रडत असल्याचे निदर्शनास आले। त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी आईवडील आम्ही लहानपणी कीर्तीला घेऊन मोहोळला दवाखान्यात गेल्याचे सांगितले। पोलिसांनी रडत असलेल्या आरती व आकृती यांचे निरीक्षण केले। त्यांच्या अंगावर जखमा दिसून आल्या। त्याबाबत त्यांनी विचारले असता आकृती जेवण करीत नाही, शाळेत जात नाही म्हणून मम्मीने तिच्या अंगाला चटके देऊन जखमा केल्या असल्याचे सांगितले। पोलिसांनी कोकणे यांच्या मोबाईलवर फोन केला असता मी व पत्नी मुलीला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन मोहोळला आल्याचे सांगितले। आरतीच्या अंगावर जखमा असल्याचे तिला उपचारासाठी गरज असल्याने दोघींना पोलिसांनी उपचारासाठी मोहोळ ग्रामीणला आणले। त्यावेळी तेच आईवडील असल्याचे सांगितले असता एक महिला लहान मुलीला घेऊन उभा असल्याचे दिसले। त्या 3 मुली नागेशच्या पहिल्या पत्नीच्या असल्याचे समजले। तसेच महिलेच्या जवळील बाळ हे सुद्धा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले। पोलिसांनी चौकशी केली असता बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। त्या महिलेने बाळाचे शवविच्छेदन करू नका अशी विनवणी कोकणेपर्यंत केली असेल तरी पोलिसांनी शवविच्छेदनासाठी दिले असता त्या सावत्र आईने कीर्तीचा गळा दाबून मारले। त्याबाबत काही सांगू नका असे बचावण्याचे सांगितले। त्यामुळे सावत्र आईने पहिल्या जवळच्या मुलीला खून केल्याचे निदर्शनास आले। या घटनेची फिर्याद महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घोलप यांनी मोहोळ पोलिसांमध्ये दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।